ते कार्य करणार आहे, ते कार्य केल्याशिवाय परत पाठीमागं जात नाही. आणि ऐकतो कान देऊन त्यावेळेला लगेच त्याच क्षणाला त्यांच्या जीवनात कार्य करायला सुरुवात करतं, फळ द्यायला सुरुवात करतं. फक्त आम्हाला स्वीकारायचं आहे ते. शमूएल याचा तिसरा अध्याय, शमूएल याचा तिसरा अध्याय, शमूएल याचा तिसरा अध्याय 1 ते 10. शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करत असे. शमूएल बाळ एली समक्ष, एली हा याजक होता. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते, म्हणजे मुश्किल झालं होतं, वचन ऐकायला येत नव्हतं. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते. त्याचे दृष्टांत प्राप्त होत नसे, त्याचे दृष्टांत प्राप्त होत नसे, म्हणजे दृष्टांत पण मिळत नव्हते आणि वचन पण इतकं कठीण झालेलं होतं, समय कठीण होता. त्याच समयी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला असता त्याची दृष्टी मंद झाली होती, म्हणून त्याला दिसत नव्हते. देवाचा दीप अजून मालवलेला नव्हता, विझलेला नव्हता, मंदिरातला दीप विझलेला नव्हता. आणि शमूएल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोश होता तेथे निजला होता. शमूएल छोटंसं लेकरू होतं आणि ते त्या कोशाच्या जवळ दीप जो जळत होता तिथे निजलेलं होतं. तेव्हा परमेश्वराने शमूएलाला हाक मारली. खूप वेळेला आपण ऐकलेलं आहे. तेव्हा परमेश्वराने शमूएलाला हाक मारली. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली? एली म्हणाला, मी हाक मारली नाही, परत जाऊन निज. त्यावरून तो परत जाऊन निजला. परत परमेश्वराने शमूएला अशी हाक मारली. तेव्हा शमूएल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली? एली म्हणाला, मुला, मी तुला हाक मारली नाही, परत जाऊन निज. त्यावरून तो परत जाऊन निजला. दुसऱ्यांदा झालं. पुन्हा परमेश्वराने शमूएला अशी हाक मारली. तेव्हा शमूएल उठून एलीकडे जाऊन म्हणाला. तिसऱ्या वेळेला छोटस ते लेकरू रात्रीच्या वेळेला झोप काढत ते लेकरांना, आणि तो 3 वेळेला उठला त्या आवाजाने. 3 वेळेला एलीकडे जाऊन तो म्हणाला, काय आज्ञा? मला तुम्ही हाक मारली? तो म्हणाला, मुला, मी तुला हाक मारली नाही, जाऊन निज. तिसऱ्यांदा म्हटला. यद्यपि शमूएलास परमेश्वराची ओळख झालेली नव्हती. अजूनपर्यंत परमेश्वराची ओळख शमूएल बाळाला झालेली नव्हती. परमेश्वराचा आदेश त्याला झालेला नव्हता. परमेश्वराचा काहीच आदेश नव्हता. आता कोण शमूएल? पुढे मी सांगते तुम्हाला. परमेश्वराने शमूएलाला तिसऱ्यांदा हाक मारली. तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली काय? तेव्हा परमेश्वर या बालकाला हाक मारित आहे असे एली आता समजला. एलीला कळालं, याजकाला म्हणजे त्या पास्टरला कळालं, याजक म्हणजे पास्टर त्या काळचे, त्यांना कळालं की अरे शमूएलाला हाक मारतोय परमेश्वर. तेव्हा एली शमूएलाला म्हणाला, म्हणजे याजक शमूएलाला म्हणाला, जाऊन निज, झोप जाऊ. आणि त्याने पुन्हा जर हाक मारली तुला तर म्हण, हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. मग शमूएल जाऊन आपल्या जागी निजला. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्याप्रमाणे शमूएला अशी हाक मारली. तेव्हा तो म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे. आणि पुढचं आहे, परमेश्वर त्याच्याशी बोलला आणि घडणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या लहान बालकाला त्यांनी सांगितल्या. तिथेच तो संदेष्टा म्हणून अनाईट झालेला होता. याजक त्या ठिकाणी होता. याजकासाठी नाही बोलला देव. त्या छोट्या लेकरासाठी कान देऊन ऐका, पाठीमागे बसलेले कान देऊन ऐका. त्या छोट्या लेकरासाठी तो बोलला. त्या छोट्या लेकराला तो म्हटला. आता शमूएल कोण? हन्ना त्रस्त झालेली होती तिच्या सवतीच्या बोलण्यानं. तिला लेकरू होत नव्हतं म्हणून, आणि म्हणून मंदिरामध्ये येऊन हन्नेनं रडून ती प्रार्थना करत होती. फक्त ती तोंडातल्या तोंडात बडबडत होती आणि तिचे अश्रू वाहत होते, कारण ती कंटाळली होती. तिच्या नवऱ्याची, एल्कानाची लाडकी पत्नी होती आणि म्हणून देवाने तिची कुस बंद केली होती.
कारण देवापेक्षा श्रेष्ठ स्थान आपण कुणाला देवाला मान्य नाही आहे. तिची कूस बंद झालेली होती आणि तिच्या सवतीला लेकरं झाले पण हिला लेकरं झाले नाही. आणि तिची सवत तिला सारखी टोचत होती आणि बोलत होती. आणि हन्ना दुःखी होती, दुःखी अंत करणारी देवाच्या मंदिरामध्ये रडत होती आणि परमेश्वराकडे म्हणत होती की मला लेकरू दे, मला लेकरू हवं आहे. आणि ती त्याच्याकडे मागत होती शांतपणे. त्यावेळेला हाच याजक एली तिला म्हटला, अरे कुठपर्यंत तू मध्यामध्ये धुंद राहणार. कारण तिचा आवाज प्रार्थनेचा ऐकायला येत नव्हता. मोठ्याने ती प्रार्थना करत नव्हती, शांतपणे ती प्रार्थना करत होती. त्यावेळेला ती म्हटली, तुमची दासी मध्यानं धुंद नाहीये तर व्याकुळ झालेली आहे, मी त्रस्त झालेली आहे, मला लेकरू हवं आहे. आणि एली म्हटला, तुझी प्रार्थना देवाने ऐकली आहे. आणि तिला शमूएल झाला. ज्यावेळेला जिला लेकरू झालं तिने कबूल केलं होतं, तो शमूएल मी तुझ्या मंदिरात दे. आणि तिनं ज्यावेळेला त्याचं दूध तुटलं त्यावेळेला त्याला आणून मंदिरात ठेवलं. ते लेकरू त्या ठिकाणी दूध तुटलेलं बाळ त्या मंदिरात एकटंच परमेश्वरासाठी समर्पित केलेलं बाळ त्या कोशाच्या जवळ, वेदीच्या जवळ ते झोपत असे. बिना आईचं लेकरू देवाला समर्पित केलेलं. आणि हे लेकरू परमेश्वराने लहानपणी त्याला हाक मारली. लक्षात घ्या, त्यावेळेला वचन दुर्मिळ झालेलं होतं. त्यावेळेला परमेश्वराचा आत्मा कुणाशी बोलत नव्हता, कारण पाप वाढलेलं होतं. या एलीचे दोन्ही मुलं अत्यंत वाईट वागत होते, मनाला वाटेल तसे अंधाधुंदी करत होते. एलीने त्यांना शांत बसवलेलं नव्हतं आणि सगळीकडे अराजकता माजलेली होती. आणि परमेश्वर त्यामुळे कुणासंगती बोलत नव्हता. देवाचं वचन आणि दृष्टांत इस्रायल लोकांना मिळत नव्हते. आणि अशा परिस्थितीत या लहान लेकराला परमेश्वराने दृष्टांत दिला. या लहान लेकरावर परमेश्वराचा आत्मा उतरून आला आणि या लहान लेकराला परमेश्वराने पाचारण केलं. आणि त्याच दिवशी त्याच रात्री तो त्याची भेट घेतली परमेश्वराने. आणि परमेश्वर त्याच्याशी बोलला की मी एलीच्या दोन्ही पुत्रांचा नाश कसा करणार आहे आणि एलीचा नाश कसा करणार आहे आणि तुला त्या स्थानावर कसा प्रस्थापित करणार आहे आणि मी इस्रायलाला चालवणारा तुला कसा बनवणार आहे. हे सगळं एक्सप्लेन करून, स्पष्टीकरण करून परमेश्वरानं त्या छोट्या शमूएलाला सांगितलं. हाच शमूएल ज्यानं 40 वर्ष इस्रायल लोकांना चालवलं परमेश्वराच्या राज्याला. म्हणजे त्यावेळेला थिओक्रासी होती. थिओक्रासी म्हणजे परमेश्वराचं राज्य. परमेश्वर आपल्या संदेष्टांच्या द्वारे, शास्त्रांच्या द्वारे, तो आपले शास्त्र जे होते त्यांच्याद्वारे परमेश्वर आपल्या लोकांना चालवत होता. पण इस्रायल लोकांनी म्हटलं, आम्हाला राजा हवा आहे, आम्हाला राजा, जसा दुसऱ्या देशांना राजा आहे तसा आम्हाला राजा आहे. आम्हाला संदेष्टा चालवतो, देवाचा आत्मा आम्हाला चालवतो. आम्ही देवाला पाहू शकत नाही, देवा आमच्यासाठी डायरेक्ट बोलत नाही, तर आम्हाला संदेष्टाच्या द्वारे चाललेलं नाही. आम्हाला राजा पाहिजे. राजा कसा एकदम भारी, त्याचे कितीतरी सैन्य आणि त्याचे नोकर चाकर आणि सगळे लोक, तसं आम्हाला पाहिजे. आम्हाला आमची प्रतिष्ठा पाहिजे. आणि म्हणून देवाने याच शमूएलाच्या द्वारे शौलाचा अभिषेक केला. लोकांना हवा असणारा मनासारखा राजा शौल दिला. ज्या शौलाने अत्यंत वाईट कृत्य केले, इथपर्यंत की चेटू करणाऱ्या बाईकडे देखील तो गेला. म्हणजे अगोरीविद्येच्या बाईकडे देखील, आत्मे बोलवणाऱ्या बाईकडे देखील तो गेला. इतक्यापर्यंत शौलानं क्रूर कृत्य केलेली आहे. शेवटी लोक विटले आणि परमेश्वराने त्याच्या स्वतःच्या मनाजोगा असा पुरुष दावीद, प्रेझ वर्शिपर करणारा राजा म्हणून दिला. त्याचा देखील अनॉइंटिंग, त्याचा देखील अभिषेक शमूएलानेच केला. लक्षात घ्या, मनुष्यापासून येणारा राजा त्याचा अभिषेक शमूएलाने केला. देवापासून आलेला राजा त्याचा अभिषेक शमूएलाने केला. शमूएलाने 40 वर्ष चालवलं इस्रायल लोकांना, 40 वर्ष परमेश्वरामध्ये चालवलं, विजय प्राप्त करून दिला आणि परमेश्वराच्या सत्य मार्गात, पवित्रतेत त्यानं लोकांना चालवलं. हा शमूएल संदेष्टा, हा शमूएल.
लक्षात घ्या प्रियांनो, थिओक्रासीचा शेवटचा शास्त्र, शेवटचा संदेष्टा, परमेश्वराचं राज्य चालवणारा. म्हणजे छोटा असताना परमेश्वराने त्याला बोलवलं. छोटा असताना एलीनं स्वतःच्या मुलांना सांभाळलं नाही. याजक होता, स्वतःच्या मुलांना परमेश्वराच्या मार्गात चालवलं नाही. स्वतःची मुलं वाईट दुष्ट कृत्य करत असताना त्यांना थांबवलं नाही. परंतु त्या हन्ना जी मनापासून प्रार्थना करत होती, तिला मात्र तू मद्याच्या धुंदीमध्ये आहेस का म्हणून तिची विवंचना केली त्यानं, तिला अपमानित केलं त्यानं. असा हा एली वृद्ध झालेला होता. वृद्ध झालेला होता, डोळे मंद झालेले होते, शरीर जड झालेलं होतं, अतिशय फुगलेला होता, जड झालेला होता, पश्चातापाने तरफडत होता, पण काहीच करू शकत नव्हता, कारण अयशस्वी झालेला पिता तो होता. त्याला कळून चुकलेलं होतं की देवाचा शब्द बंद झालेला आहे, देवाचं वचन बंद झालेलं आहे, देवाचे दृष्टांत बंद झालेले आहे, देव आम्हाला ती बोलत नाही. अशा निराश अवस्थेमध्ये तो होता आणि त्यानं ऐकलं शमूएलाला देव बोलवत आहे, परमेश्वर त्याच्यासाठी बोलू इच्छित आहे. आणि त्याला मेंटॉर म्हणून त्याला गायडन्स केलं, त्याला मार्गदर्शन केलं. हे पण खूप महत्वाचं काम त्यानं केलं की परमेश्वराला म्हण, होय तुझा दास ऐकत आहे. देव ज्या वेळेला आम्हाला बोलवतो त्यावेळेला आमचा रिस्पॉन्स कसा असला पाहिजे हे देखील शिकवणारे लोक परमेश्वर आमच्यासाठी पाठवतो. लक्षात घ्या, हे सांगणारे लोक परमेश्वर पाठवतो. तो आमचे कान उघडतो की देवानं खरोखर मला पाचारण केलेलं आहे, मला बोलवलेलं आहे, मला निवडलेलं आहे हे सांगणार लोक, असं वचन परमेश्वर त्याच्या लोकांच्या द्वारे आमच्यासाठी पाठवतो. त्याला योग्य रिस्पॉन्स द्यायला शिकवलं, योग्य प्रतिसाद द्यायला शिकवलं. होय परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे, हे एलीनं त्याला शिकवलं. ज्या वेळेला परमेश्वराने शमूएलाला बोलवलं, पाचारण केलं, तो छोटासा होता, त्या छोट्याशा बाळाची, लेकराची प्रतिक्रिया काय होती लक्ष देऊन ऐका. आणि आत्म्यात काही वेळेला छोटे असतो, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी परमेश्वर बोलत आहे, जे काही वर्षांच्या आधी परमेश्वराकडे आलेले आहेत, जे खऱ्या अर्थाने आत्म्यानं काही वर्षांच्या आधी भेटले आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी देवाचा आत्मा बोलत आहे. आज शमूएलाने कसा प्रतिसाद दिला लक्षात घ्या. 3 वेळेला त्याने हाक मारली परमेश्वराने, शमूएला शमूएला, परत शमूएला शमूएला, परत शमूएला शमूएला. 3ही वेळेला तो त्या वेदीजवळून उठून, त्या कोशाजवळून उठून, झोपेतून उठून तो एलीकडे जात होता आणि त्याला म्हणत होता, न चिडता, न वैतागता, लहान लेकरे, त्यानं दुर्लक्ष केलं नाही, दुर्लक्ष केलं नाही. त्याने पहिल्या कॉलला, म्हणजे ज्याला पहिल्यांदा बोलवलं त्यावेळेला त्यांनी तसाच प्रतिसाद दिला, दुसऱ्यांदा बोलवलं तसाच प्रतिसाद दिला, तिसऱ्यांदा बोलवलं वैतागला नाही, कंटाळला नाही, तसाच प्रतिसाद दिला. तो येऊन एलीकडे विचारलं, तुम्ही मला बोलवलं का, तुम्ही मला हाक मारली का? नाही, जाऊन मीच म्हटलं, जाऊन मीचला. परत बोलवलं, म्हटला नाही, तुम्ही मला त्रास देता का, झोपू का देत नाही का, त्रास देता, खेळतायत का माझ्यासाठी, म्हटला नाही. तो परत जाऊन शांतपणे निजला, परत बोलवल्यानंतर परत त्याला तसंच सांगितलं. तिसऱ्यांदा ज्यावेळेला त्याला सांगितलं की तू म्हण की हा तुझा दास ऐकत आहे. लक्षात घ्या, एली काय वागतो, एलीचे मुलं काय वागतात हे सगळं तो पाहत होता, लहान लेकरू. तरी देखील तो एलीच्या अधीन होता, दिसणाऱ्या याजकाच्या, पास्टरच्या अधीन होता. त्याने स्वतःला सबमिसिव्ह केलेलं होतं, त्यांच्या अधीन, त्यांच्या अधिकारात, त्यांच्या आज्ञेत तो होता. तो त्यांनी सांगितलं की जा आणि परमेश्वराला असं म्हण, तुझा दास ऐकत आहे. जशी आज्ञा केली तसं त्यानं बोललेलं आहे, तसाच तो बोलला जे एलीनं सांगितलं. तो घाबरला नाही. 3 वेळेला मला कोण बोलवतं, लीडर होता. एली झोपलेला होता, उठून तो जाऊन एलीकडे, मंदिरात कोणीच नव्हतं, एवढं लहान लेकरू, ते घाबरल्याने मला कोण बोलवतं. तो जाऊन
निर्भीडपणे एलीला उठवत होता आणि विचारत होता. तो घाबरला नाही, तो खंबीर होता. त्याने ज्यावेळेला एलीने सांगितलं परमेश्वराला म्हण की तुझा दास ऐकत आहे, त्यावेळेला विश्वासाने तो म्हटला, म्हणजे तो विश्वास ठेवणारा होता. विश्वासाने तो म्हटला, होय तुझा दास बोल, तुझा दास ऐकत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तो चांगला ऐकणारा होता. तिन्ही वेळेला त्यांनी थोडस हळू बोललेलं ऐकलेलं नाहीये, त्यानं स्पष्ट ऐकलं. त्यांनी एलीला खंबीरपणे सांगितलं, तुम्ही मला बोलवत आहात, म्हणजे कोणीतरी मला बोलवत आहेच. नाही, मला बोलवल्यासारखं वाटलं असा तो म्हटला नाही, मला तुम्ही बोलवलेलं आहे. स्पष्ट तो बोलला, कारण तो चांगला ऐकणारा होता, पवित्र आत्म्याची वाणी ऐकणारा होता. तो उत्साही होता, एन्थुजियास्टिक होता, उत्साही होता, त्याला उत्साह होता. तो जरी झोपेत होता तरी उत्साहाने तो परत आणि परत जात होता. त्याला जाणून घ्यायचं होतं, कोण मला बोलावतंय, कुणाला माझ्याशी बोलायचंय, कुणाला मला काही सांगायचंय. उत्सुकता होती त्याच्यामध्ये एवढ्या लहान वयामध्ये. लक्षात घ्या, मेसेज ऐकताना आमचं लक्ष इकडं तिकडं, या बाळाकडं त्या बाळाकडं जातं, या हालचालीकडे त्या हालचालीकडे जातं. देवाचा आत्मा माझ्याशी काय बोलतो याची आम्हाला उत्सुकता वाटली पाहिजे, ओढ लागलेली पाहिजे. आमचं लक्ष कुणासाठी गप्पा मारण्यात नाही गेलं पाहिजे, तर माझ्यासाठी देवाचा आत्मा काय बोलत आहे याच्याकडे माझा कटाक्ष असला पाहिजे. त्याच्यामध्ये ती वृत्ती होती, त्याच्यामध्ये शिकण्याची वृत्ती होती, जाणून घेण्याची वृत्ती होती. शिवाय तो देवाची वाट पाहत होता. तिसऱ्यांदा ज्यावेळेला त्याला जाऊन झोप म्हटलं त्यावेळेला तो वाट पाहत होता, होय परत परमेश्वर मला हाक मारेल आणि तो माझ्याशी बोलेल. आणि म्हणून तिसऱ्या वेळेला नंतर त्याने चौथ्या वेळेला हाक मारल्यानंतर त्याने होय तू तुझा दास ऐकत आहे म्हटला आणि परमेश्वर त्याच्याशी बोलला. हे सगळे गुण शोभेलात होते. आणि म्हणून 40 वर्ष, 40 नाही, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 40 वर्ष त्यांनी कठोर मनाचे, बंडखोर, सदैव बंड करणारे, न ऐकणारे अशा इस्रायल लोकांना त्याने 40 वर्ष चालवलं. इस्रायल लोकांना चालवणं साधी गोष्ट नाही, अत्यंत बलदंड आणि अत्यंत कठोर मनाचे, कुणाचं ऐकून न घेणारे, ताठर मानाचे परमेश्वर त्यांना म्हणतो. असे हे लोक असताना त्यांना 40 वर्ष शमवेलाने चालवलं. लक्षात घ्या. आता पुढे आपण बघणार आहोत मोशे. शमवेलाबद्दल बघितलेला आहे, मोशे बद्दल बघणार आहोत. मोशे हा जड जिभेचा होता. मोशेचा जन्म हा यहुदी ज्यूइश लोकांची सुटका करण्यासाठी झालेला होता, की तो यहुदी लोकांची सुटका करेल. फारोच्या दास्यामध्ये जे अडकलेले आहेत, फारोच्या दास्यामध्ये ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्या अन्याय झालेल्या इस्रायल लोकांनी, यहुदी लोकांनी परमेश्वराकडे टाहो फोडला की आम्हाला या गुलामगिरीतून, या असह्य स्थितीतून, या बंडखोरीतून, या सगळ्यातून बाहेर काढ. आम्हाला, आम्ही गुलाम म्हणून या ठिकाणी, आम्हाला आमचं अस्तित्व नाही, आम्हाला ह्याच्यातून बाहेर काढ. त्यांचा आक्रोश परमेश्वराकडे गेला आणि मोशेचा जन्म त्या ठिकाणी झाला. परमेश्वराने मोशेला त्या ठिकाणी, त्या यहुदी लोकांमध्ये परमेश्वराने त्याला जन्म दिला. हा मोशे जरी राजवाड्यात राहिला, राजवाड्यात त्याचं लहानपण गेलं का, कारण त्याला वाचवण्यासाठी त्याला पाण्यावर त्याच्या आईने सोडून दिलेलं होतं आणि फारोच्या कन्येने, राजकन्येनं त्याला उचललं आणि त्याला सांभाळलं आणि तो राजवाड्यात राहिला. परंतु ज्या वेळेला मिस्री लोक यहुदी लोकांना मारताना पाहिलं आणि त्यावेळेला त्याने त्यांना सोडवण्याच्या नादामध्ये एक जण त्याच्याजवळ मिस्रीच त्याच्याकडून मरण पावला आणि म्हणून तो रानात पळून गेला. अरण्यवासात एकट्या ह्याच्यामध्ये तो राहिला आणि त्या ठिकाणी राहिल्याच्या नंतर त्याने लग्न केलं, तिथं लेकरं झाली. त्याचं पाचारण सगळं काय आहे काय नाही काहीच नाही. त्या ठिकाणी असताना झुडपातून, हिरव्या झुडपातून परमेश्वर आगळीच्या द्वारे त्याच्याशी बोलला. परमेश्वराने त्याला हाक मारली आणि त्याला सांगितलं की माझ्या लोकांना सुटका करण्यासाठी मी तुझी निवड केलेली आहे. प्रत्येक जण काम देऊन ऐका, कारण देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे, कोणी व्यक्ती बोलत नाहीये. आणि तुम्हाला त्यांना सांगितलंय की मोशेला सांगितलंय माझ्या लोकांची सुटका करण्यासाठी म्हणून मी तुझी नियुक्ती केलेली आहे. आणि त्याने नाकारला. त्याचा रिस्पॉन्स कसा होता?
मी जड जिभेचा, जड ओठाचा, मला नीट बोलता येत नाही आणि मी कसा बोलणार, मी कसा बोलू त्यांच्याशी, मला नाही जमणार आणि तू कुणाला इतर कुणाला तरी पाठव. दुसरी गोष्ट अजून काय म्हटलं, जर त्या लोकांनी मला विचारलं तुला कोणी पाठवलं तर मी काय सांगू, तो म्हटला मी पाठवलं, परमेश्वराने पाठवलं मी सांग. पण त्यांनी जर तुझं नाव विचारलं तर मी काय सांगू. नुसतं सबबी सांगत होता, त्याला जायचं नव्हतं कारण तो घाबरलेला होता, कारण त्याला फारोचं राज्य माहिती होतं, तिथं तो राहिलेला होता, तिथंचा कारभार किती कडक आहे आणि किती स्ट्रॉंग आहे, ते सैन्य किती डेंजर आहे. त्यांच्या हातातून मी एकटा नुसतं काठी घेऊन जायचं आणि कसं काय सोडवायचं, हे सगळं अशक्य आहे. आणि म्हणून तो सबबी देत होता आणि परमेश्वर म्हटला आय एम हू आय एम, मी तो मी आहे, हे जाऊन सांग, हे जाऊन सांग त्या लोकांना. आणि तो काठी घेऊन अहरोनाला घेऊन त्या ठिकाणातून निघाला. देवाचं पाचारण त्याने स्वीकारलं आणि तो गेला जो म्हटला होता जड जिभेचा, जड ओठाचा. त्याच्याद्वारे परमेश्वराने फारोचं ताडण केलं. त्याच असमर्थ म्हणणाऱ्या नुसतं काठी घेऊन गेलेल्या त्या मोशेला परमेश्वराने काय अधिकार दिलेले ह्या सगळ्या मिस्री लोकांना आणि इस्रायल लोकांना परमेश्वराने दाखवून दिलं. 10 पिढ्या त्याच्याद्वारे परमेश्वराने त्या मिस्री लोकांवर आणल्या. इतक्या भया की जगाच्या इतिहासात त्या नमूद केल्या गेलेल्या आहेत. आज जर आपण रोमचा इतिहास पाहिला तर रोमच्या इतिहासातही त्या नमूद केलेल्या आहेत. लक्षात घ्या, घडलेल्या घटना आहेत. मोशे हा त्यांचा उद्धार करता म्हणून परमेश्वराने ठेवलेला ही घडलेली घटना इतिहासात नमूद केलेली आहे. हे काही इमॅजिनरी स्टोरी नाही आहे, काल्पनिक कथा नाही आहे. लक्षात घ्या, ही घडलेली गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर याच मोशेच्या द्वारे परमेश्वराने समुद्र दुभागला आणि त्या लोकांना समुद्रातून कोरड्या भूमीतून पार नेलं आणि त्याच समुद्रात फारोचं सैन्य कायमचं नाहीसं केलं. त्याच लोकांना कनान देशापर्यंत तो घेऊन गेला. हाच तो मोशे. 80व्या वर्षापर्यंत त्याचे डोळे मंद झाले नव्हते, त्याची शक्ती क्षीण झाली नव्हती. कसा होता? जड जिभेचा, जड ओठाचा, दुर्बळ, रागावर कंट्रोल नसलेला. आणि त्या मोशेला परमेश्वराने निवडलं, परमेश्वराने पाचारण केलं आणि परमेश्वराला त्याने प्रतिसाद दिला. याच मोशेच्या द्वारे नियमशास्त्र 10 आज्ञा आणले, निवास मंडप आणला, मर्सी सीट, निवास मंडप, सगळं आराखडा परमेश्वराने याच मोशेच्या द्वारे दिला. माझ्या प्रियांनो, परमेश्वराने मोशेला पाचारण केलं. परमेश्वराने मोशेला सांगितलं होतं निर्गम 3:12 अध्यायात, निश्चितच तुझा देव तुला कधीच सोडणार नाही, तो सदैव तुझ्या संगती असेल. आणि तो त्याच्या संगती राहिला आणि ते प्रूफ करून दिलं, त्याला दाखवून दिलं की मीच तुझा देव, तुला कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही. मी तुला निवडलं, मी तुला पाचारण केलं, मी बोललो ते पूर्ण करेलच करेल. कारण देव गणना 23 मध्ये म्हटलेलं आहे, मी मनुष्य नव्हे की खोटं बोलावं, जे बोलतो ते करतोच करतो. त्यानं जर पाचारण केलं, त्यानं जर निवडलं आणि त्यानं जर मला पाठवलं तर तो ते पूर्ण करणारच करणार. जर त्याचा आत्मा आमच्याशी आज बोलत आहे, ज्याला कान आहे तो ऐको, ज्याचे आत्मिक कान देवाने उघडलेले आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला देवाने आज बोलवलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. आणि तो त्याच्या कार्यासाठी तुम्हाला घडवत आहे आणि खंबीरपणे तो तुम्हाला उभं करत आहे, खंबीरपणे. मग तो स्त्री आहे का पुरुष आहे, लहान आहे का मोठा आहे, वृद्ध आहे का तरुण आहे, लहान आहे, काहीच नाही. त्याच्याकडे ना तर वय, ना तर लिंग, ना तर जात, ना तर कोणत्याच गोष्टीचा भेदभाव नाही, काहीच नाही. फक्त त्याचं लेकरू, निवडलेलं लेकरू, पाचारण केलेलं लेकरू, ज्याच्यामध्ये तो आहे, ज्यानं येशू ख्रिस्ताला आपला तारण करता म्हणून निवडलेला आहे, तारणारा देव म्हणून स्वीकारलेला आहे. त्या प्रत्येक व्यक्ती संगती आज देवाचा आत्मा बोलत आहे. आणि जर ही वाणी आमच्या कानात जात असेल तर लक्षात ठेवा, देवाचा आत्मा आज माझ्याशीच बोलत आहे, माझ्याशीच बोलत आहे.
विचारच करू नका हिच्याशी ह्याच्याशी त्याच्याशी नाही. देवाचा आत्मा असे वचन माझ्या कानात जात आहे, कारण हे वचन पवित्र आत्म्याच्या द्वारे डायरेक्ट पवित्र आत्मा माझ्याशी बोलत आहे. डायरेक्ट परमेश्वराचा आत्मा माझ्याशी बोलत आहे आणि तो परखडपणे बोलत आहे आणि तोच सांगत आहे मी मनुष्य नव्हे की खोटं बोलावं, जे मी बोलतो ते पूर्णत्वास नेतोच नेतो. आता इर्माया आपण शमूएल बघितलाय, मोशे बघितलाय, इर्माया पटपट पटपट बघत आहोत. परमेश्वराने इर्मायाला पाचारण केलं त्यावेळेला तो 17 ते 20 वर्षाचा असणार आहे. एक्झॅक्ट त्याचं वय दिलेलं नाही आहे, परंतु अंदाजे इतिहासकारांच्या द्वारे त्याचं वय 17 ते 20 याच्या दरम्यान दिलेलं आहे. त्याचं माझा आवाज तिथपर्यंत येतो, काही गरज नाही याची, लक्षात घ्या. त्याचं वय 17 ते 20 याच्या दरम्यान होतं. 17 ते 20 वर्षाच्या दरम्यान होतं. त्यावेळेला परमेश्वरानं त्याला पाचारण केलं, त्याला बोलवलं. कुणाला? इर्मायाला बोलवलं. आणि त्यावेळेला इर्माया म्हटला, स्पष्टपणे आपण वाचणार आहोत इर्मायाचा पहिला अध्याय 4 ते 9 वचन. इर्मायाचा पहिला अध्याय 4 ते 9 वचन. परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि ते असे की मी तुला गर्भाशयात घडविले आहे. परमेश्वराचे वचन मला आले ते असे की मी तुला गर्भाशयात घडविले आहे. त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले. तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले. स्पष्ट ऐका, लक्ष देऊन. तू उदरातून निघण्यापूर्वी, आईच्या उदरातून बाहेर येण्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा म्हणून निवडले आहे. तेव्हा मी म्हणालो, म्हणजे इर्माया स्वतः सांगतो, तेव्हा मी म्हणालो अहो प्रभू परमेश्वर, पहा मला बोलायचे ठाऊक नाही. मला बोलायचे ठाऊक नाही. मी केवळ बाळ आहे. मग परमेश्वर म्हणाला, मी बाळ आहे असं म्हणू नको. ज्या कोणाकडे तुला मी पाठवित आहे त्याच्याकडे जा व तुला मी जे आज्ञा देईन ते बोल. जी आज्ञा करेल ते बोल. त्यास भिवू नकोस. तुझा बचाव करावास मी तुझ्या बरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखास स्पर्श केला आणि तो मला म्हणाला, कांदे नाही का, तो हे तुमच्यासाठी करत आहे. आज आता क्षणाला करत आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने लक्ष द्या, लक्षात घ्या. त्याचं वचन स्वीकारा, ते तुमच्या जीवनात कार्य करत आहे. तो परमेश्वर त्याला म्हणाला, पहा पहा पहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहे. मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहे. आणि परमेश्वराने 8वा करार आम्हा प्रत्येकासाठी केला. तो करार त्या येशू ख्रिस्ताच्या रक्ताने त्याने सील केला. कोणता करार? जो नमूद केलाय इर्मायाचा 31वा अध्याय 33व्या वचनात, मी आपली वचने तुझ्या मुखात घालीन. मी आपले नियमशास्त्र तुझ्या अंतःकरणात लिहीन. तू माझे लेकरू आहे, मी तुझा देव होईल. हाच करार त्यानं इब्री करारपत्र याच्या 8व्या अध्यायात 10व्या अध्यायात सांगितलेला आहे. हाच करार त्यानं एझेकिएल याच्या 36व्या अध्यायात सांगितलेला आहे की मी आपली वचने तुझ्या मुखात घालीन आणि मी आपले नियमशास्त्र तुझ्या अंतःकरणात नेईन आणि मी तुझा देव होईल आणि तुम्ही माझे लोक व्हाल. लक्षात घ्या प्रियांनो, हा करार त्याने त्याच्या रक्ताने सिंचित केलेला आहे. हा 8वा आणि शेवटचा करार त्याने आमच्या संगती केलेला आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तो सील केलेला आहे. ज्याला आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारतो त्यावेळेला तो करार आमच्या संगती लागू होतो, आम्हाला लागू होतो. आम्ही त्या कराराचे हक्कदार होतो. आम्ही त्या कराराचे हक्कदार होतो. ज्याला येशू ख्रिस्त आमच्या अंतःकरणात येतो त्यावेळेला ते सगळे वचनं आमच्या मुखात घातली जातात. ते नियमशास्त्र आमच्या अंतःकरणात लिहिले जातात. फक्त आम्हाला ते विश्वासानं स्वीकारायचे आहेत, कबूल करायचे आहे. स्वीकारायचे आणि कबूल करायचे मुखामधून. लक्षात घ्या, येशू ख्रिस्ताला आम्ही तारणारा देव म्हणून स्वीकारतो त्यावेळेला प्रचंड त्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये येतं. फक्त त्याला जाणून घ्या, त्याला जाणून घ्या. त्याला तू ये म्हणायची गरज नाही. तो आहे तुमच्यात. तो तुमच्यात वास करतो. तुम्हाला 1 मिनिट सोडत नाही, 1 मिनिट नाही सोडत. मग परत कसं काय म्हणता तुम्ही ये माझ्यामध्ये? तो ऑलरेडी तुमच्यात आहे. तुम्ही स्वीकारल्यानंतर येशू तो माझ्यामध्ये. म्हणून नारायण मंडळात म्हणतात, सुंदर देव हृदय
राजे देव बाप्पा. माझ्या प्रियांनो, तो तुमच्या अंतकरणात विराजमान होतो, तो तुमच्या मध्ये राहतो, तो तुम्हाला कधीच सोडत नाही आणि कधीच टाकत नाही. येणारा तो कसा म्हटला, बाळ म्हणू नका स्वतःला. म्हणून मी सांगितलं, लहानापासून वृद्धापर्यंत अगदी तोंडात दात नसल्याने हात पत्थर कापत असले तरी परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही तरुण आहात. कारण त्याचा आत्मा तुमच्यामध्ये, तो आत्मा ना तर लहान ना तर तरुण ना तर वृद्ध, त्याला वय नाही, त्याला जात नाही, त्याला लिंग नाही. हालेलुया. तुमच्या अंतकरणात तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही, कधीच सोडून जाणार नाही. आणि त्याने तुम्हाला पाचारण केलं, त्याने तुम्हाला बोलवलेलं आणि आज त्याचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे. पुढचं बघत आहोत आपण किदोन ज्याला किदोन म्हणतो आपण. खळ्यामध्ये द्राक्ष रसाचा जो खळा होता ना, द्राक्ष रसाच्या खळ्यामध्ये तो गव्हाची मळणी करत होता. का? शेतकरी होता. आणि शेतकरी असताना अमालेकी लोक आणि मिद्यानी लोक यांना घाबरलेला होता. सगळे इस्रायल लोक घाबरून गेलेले होते. मिद्यानी लोकांना आणि अमालेकी लोकांना घाबरून गेलेले होते. कारण हे अमालेकी लोक आणि मिद्यानी लोक यांनी इस्रायल लोकांना सवकीपळ करून सोडलेलं होतं. त्यांना नको नकोसं करून सोडलेलं होतं. त्यांनी नको नकोसं करून सोडलेलं होतं मिद्यानी लोकांनी आणि अमालेकी लोकांनी या इस्रायल लोकांचा नायनाट करायचं ठरवलेलं होतं. त्यांची शेते, त्यांची मळ सगळं उद्ध्वस्त करून टाकलं होतं, चाळून टाकलेलं होतं. आणि हा गिदोन एक नंबरचा भित्रा, त्यानं आपलं सगळं गहू घेतला आणि द्राक्षाच्या खळ्यात गेला. त्याच्यामध्ये कुंडामध्ये, द्राक्षाचं जो कुंड आहे त्या कुंडात जाऊन तो आपली गव्हाची मळणी करत बसला होता. आणि देवाचा दूत त्याला म्हटला, लक्षात घ्या, देवाचा दूत त्याला म्हटला, हे वीरा, हे बलवान वीरा, हे बलवान वीरा. त्याला हाक मारताना बलवान वीरा हाक मारली. लक्षात घ्या, येशू ख्रिस्त हा शब्द आहे. उत्पत्तीमध्ये आपण पाहिलंय, परमेश्वर शब्द बोलला आणि जगाची निर्मिती झाली. शब्दात सामर्थ्य आहे. येशू ख्रिस्त हा शब्द आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जगाची सृष्टी झाली. पिता शब्द बोलला, देवाचा आत्मा तळपत होता. म्हणजे पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या द्वारे सृष्टीची निर्मिती झाली. त्या शब्दात सामर्थ्य आहे. तो शब्द त्याने योहाने 1:1 आपल्याला माहिती आहे. तो शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे सामर्थ्य पाहिले. येशू ख्रिस्त हा शब्द आहे. आणि लक्षात घ्या, शब्द बोलला तो दूत, हे बलवान वीरा. देव आमच्याबद्दल जे बोलतो ते घडतं, तेच आमचं ओळख आहे. म्हणून मनुष्य आमच्याबद्दल काय बोलतं, मी स्वतः माझ्याबद्दल काय बोलतो ते महत्वाचं नाही. मी स्वतःला कर्जबाजारी म्हणतो, मी स्वतःला दुबळी स्त्री म्हणते, मी स्वतःला वांझ म्हणते, मी स्वतःला बेवडा म्हणतो, मी स्वतःला नाकर्ता म्हणतो, मी स्वतःला काळे निकृप म्हणते, मी स्वतःला चुकी लावणारी म्हणते, मी स्वतःला चुकीच्या खानदारी, चुकीच्या लोकांमध्ये, गरिबीमध्ये जीवन जगणारी म्हणते. घेणं नाही. तुमचे शेजारचे, तुमची सासू, तुमचा सासरा, तुमचे नंदवी, तुमचे लोक काय म्हणतात घेणं नाही. शेजार बाजार काय म्हणतात, कामावरचे लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, लोक तुमच्याबद्दल काय निंदा करतात, लोक तुमच्याबद्दल काय चर्चा करतात, घेणं नाही. माणसा देव माझ्याबद्दल काय बोलतो, बस तेवढंच महत्वाचं आहे. कारण तेच घडणार आहे, फक्त तेच घडणार आहे, तेच सत्य आहे आणि तेच शेवटात जाणार आहे. आणि तसंच घडणार आहे, तसंच घडणार आहे, तसंच घडणार आहे. माझ्या प्रियांनो, लोक काय म्हणतात घेणं नाही. आम्ही स्वतः आमच्याबद्दल काय म्हणतो ते घेणं नाही. माझा देव माझ्याबद्दल काय म्हणतो ते महत्वाचं आहे. त्याने त्याला हाक मारताना हे बलवान वीरा म्हणून हाक मारली आणि तसंच घडलं. बघा, ऐका, शास्त्रीयाचा 6 वाद्य घरी गेल्यानंतर पूर्ण वाचायचा आहे. हा तुमचा अभ्यास आहे. शास्त्रीय याचा 6 वाद्य 14 ते 15. परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर. घाबरून बसला होता की नाही?
अरे द्राक्षाच्या कुंडात तो गव्हाची मळणी करत होता, इतका घाबरलेला होता. मित्र 1 नंबरचा. आणि त्याला बलवान मीरा म्हटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, हे बोलला आणि पुढे काय म्हणतो, परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर, आपल्या बळाचा उपयोग कर. म्हणजे त्याला ऑलरेडी बळ दिलं परमेश्वराने, तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायल मिद्यानांच्या हातून सोडव. इस्रायल लोकांना मिद्यानी लोकांच्या हातून सोडव. मी तुला पाठविलं नाही काय, लगेच तिथंच मी तुला पाठविलं नाही काय. मग आता देव बोलत आहे पास्टरच्या द्वारे, सुद्धा पास्टरच्या द्वारे माझ्याशी बोलत आहे. मग काही कालावधीने ते नाही घडायला सुरुवात झाली. जर आम्ही स्वीकारलं वचन, आज आता क्षणाला स्वीकारलं, याच क्षणापासून कार्य व्हायला सुरुवात झालेली आहे. आत्मिक जगतामध्ये कार्य असंच होतं, देवाच्या राज्यात कार्य असंच होतं. देव शब्द बोलतो आणि तो शब्द लगेच कार्य करायला सुरुवात करतो. आणि यशायाच्या 11:55 अध्याय आणि 11व्या वचनात म्हटलेलं आहे, माझं वचन कार्य करायच्या पाठीमागे येतच नाही, वचन निघालं, कार्य करायला सुरुवात झाली. लक्षात घ्या. त्यानं म्हटलंय, मी तुला पाठविले नाही काय. तो त्याला म्हणाला, प्रभो मी इस्रायलाला कसा सोडवणार, माझे कुळ. आता बघा इथं काय बोलतो, लक्ष देऊन ऐका. माझे कुळ मनुष्य वंशात सर्वात दरिद्री, तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यातला सगळ्यात कनिष्ठ, म्हणजे अतिशय हीन, नीच दर्जाचा मी आहे. आणि मी इस्रायल लोक कठोर मनाचे, हे सगळे यहुदी, हे 12 वंश, हे 12 वंश सगळ्यांना श्रेष्ठ समजणारे आणि सगळ्यात खालचा वंश म्हणजे मी मनुष्य. आणि मी उठून वरती जाऊन या सगळ्या मोठ्या वडील लोकांना आणि या सगळ्या लोकांना मी वाचवायचं. खाण्यात बसलेला म्हणतोय, त्या द्राक्षकुंडात बसलेला मी त्यांना वाचवायचं का. परमेश्वराने त्याला पाचारण केलं, परमेश्वराने त्याला बोलवलंय काय करण्यासाठी, इस्रायलला सोडवण्यासाठी आणि त्यांचा प्रमुख होण्यासाठी. आणि तो त्यांचा शास्त्र झाला. आणि लक्षात घ्या, त्यानं इस्रायल लोकांना, एवढे मोठ्या संख्येने असणारे इस्रायल लोक, त्यांना परमेश्वराने रिजेक्ट केलं. त्याच्यातले फक्त 300 दुबळे लोक निवडले. परीक्षा कशी घेतली, पहिलं जे गुडघ्यावर जाऊन पाणी पितील त्यांना घे, नंतर जे खाली बसून पाणी पितील त्यांना घे, मग बाकीचे लोक काढून टाक. आणि नंतर शेवटी पालतं पडून जे पाणी चाटून पितील, कुत्र्यासारखं चाटून पितील, त्यांनाच फक्त घ्यायचंय. मग त्यांनी ज्यांनी चाटून पाणी प्यायले तेवढेच बाकीचे सगळे काढून टाकले. म्हणजे जेवढे बलिष्ठ होते, मीपणा हे करणारे होते, ते सगळे काढले. आणि जे भुई सपाट होऊन नतमस्तक होऊन जसं सांगेल तसे करणारे लोक, दुबळे जे होते, कमजोर जे होते, त्यांना 300 लोकांना परमेश्वराने निवडलं. आणि या 300 लोकांच्या द्वारे अत्यंत बलिष्ठ असणारे अमालेकी आणि मिद्यानी या सगळ्यांचा नाश केला, सगळ्यांचा नाश केला. लक्षात घ्या. म्हणजे हा गिदोन परमेश्वराने कसा केला, बलिष्ठ केला आणि स्ट्रॉंग केला. जसं त्याला हाक मारली तसं त्याला बनवलं. पावलाचं उदाहरण आपल्याला शेवटचं घेता येईल. पावलाचं उदाहरण नाही, अजून एचकेलचं छोटंसं गेलं सांगणार आहे. पावलाचं प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय 3 ते 20 घरी गेल्याबरोबर वाचायचं आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय 3 ते 20. हा शाऊल ख्रिस्ती लोकांचा नाश करत होता. कारण का, की येशू ख्रिस्त मसीहा येणार आहे आणि तो आमची सुटका करणार आहे. तो रोमन साम्राज्य, जे रोमन लोकांनी गुलाम केलेलं होतं इस्रायल लोकांना, त्या रोमन साम्राज्य नष्ट होणार आहे आणि आमचं यहुदी लोकांचं साम्राज्य प्रस्थापित करणारा असा आमचा मसीहा येणार आहे. आणि सगळ्या जगावर त्याची सत्ता असेल, कारण असं लिहिलेलं होतं तोरामध्ये आणि असं लिहिलेलं होतं सगळ्या संदेष्टांच्या द्वारे. यशाया संदेष्टात सांगितलेलं होतं, इर्माया, एझेकिएल आणि दानिएल ह्या सगळ्या संदेष्टांमध्ये सांगितलेलं. आणि तसंच घडणार असा विश्वास या सगळ्या परुषी आणि सदुकी लोकांमध्ये होता. आणि परुषांमध्ये असणारा हा गमालियल या परुषीचा शिष्य असणारा हा शाऊल होता. हा शाऊल अत्यंत परखड होता, तो तत्वज्ञ होता. गमालियल हा परुषी जो विद्वान होता, तत्वज्ञ होता, फिलॉसॉफर होता, शास्त्रज्ञ होता, त्याचा हा शिष्य होता. हा स्वतः फिलॉसॉफर होता शाऊल.
शाऊल हा फिलॉसॉफर होता, तत्वज्ञ होता, ज्ञानी होता आणि पेटलेला होता. जिहाद नाही, माझा देव येणार, माझा मसीहा येणार. आणि हे कोण? असा हरलेला क्रूसावर गेलेला आमचा मसीहा नाही, क्रूसावर गेलेला मसीहा आमचा नाही. असं त्याला मारून टाकलं, हाल हाल केलं नाही. मसीहा येणार आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताला मसीहा तो उठला आहे, तो आमचा देव असे म्हणणारे आत्मिक जगामध्ये पूर्ण जगात राज्य प्रस्थापित करणार आहे हे त्याला कळलेलं नव्हतं. त्याला फक्त असं वाटत होतं कार्नल जगिक राज्य आमचं स्थापन करेल आणि हा रोमन साम्राज्याचा नाश करेल, असं या शाऊलाला वाटत होतं. आणि म्हणून तो या यावेकडे परमेश्वराकडे मागत होता की मसीहा येणार आहे. ऑलरेडी मसीहा आलेला होता आणि येशू ख्रिस्त आलेला होता. आणि हे येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने पेटलेले सगळे शिष्य, त्या सगळ्या लोकांचा, अनुयायी लोकांचा, ख्रिस्ती लोकांचा नाश हा शाऊल करत होता. आणि त्याचा पूर्ण नाश करण्यासाठी तो करारपत्रक आणण्यासाठी, डिग्री आणण्यासाठी चाललेला होता दिमिश्कामध्ये. आणि घोड्यावरून जात असताना परमेश्वराने त्या घोड्यावरून त्याला पाडलं येशू ख्रिस्तानं. आणि तो त्याला सांगितलं, शाऊला शाऊला, आकाशवाणी झाली आणि त्याने येशू ख्रिस्ताचा चेहरा बघितला आणि तो म्हटला, शाऊला शाऊला, तू माझा नाश का करतो, मला का छळतोस, मला का छळतोस. आणि त्यानं म्हटलं, हे प्रभू, मी तुझा कधी छळतो. माझ्या प्रियानो, त्या ठिकाणी त्याला पाचारण झालं, त्याचे डोळे अंगळे झाले. तिसऱ्या दिवशी त्याचे डोळे अनन्याने त्याच्यासाठी प्रार्थना केल्यानंतर त्याला दिसू लागलं. आणि हाच पाऊल शाऊलाचा परमेश्वराने पाऊल केला. आणि ह्याच पावलाने 13 पत्र लिहिली. याच पावलाने पूर्ण जगामध्ये, म्हणजे पूर्ण रोम मध्ये जाऊन सुवार्ता सांगितली. हाच येशू ख्रिस्तासाठी मरण पावला, त्याला पाचारण केलं. आणि अनेक मंडळांना चालवणारा, आज त्याची पत्र जी आपण वाचतो बायबलमध्ये, ती पत्र सगळ्या मंडळांना आजही चालवत आहे. त्याला परमेश्वराने रस्त्यावर बोलवलं, रस्त्यावर खाली पाडून आंधळ करून त्याला बोलवलं. कोणत्या परिस्थितीत तेव्हा मला पाचारण करेल? आम्ही काय करत आहोत, चांगलं कृत्य करत आहोत का वाईट कृत्य करत असताना देव आम्हाला पाचारण करेल, देव आम्हाला बोलवेल? माहित नाही. जसे तुम्ही आहात तसा परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे. जशा स्थितीत तुम्ही आहात तसा आज देवाचा आत्मा तुम्हाला आवाज देत आहे आणि बोलवत आहे की माझ्या बलवान वीरा, माझ्या बलवान स्त्रिये, मी तुला उठवत आहे, मी तुला उठवत आहे आणि माझ्या कार्यासाठी मी तुला तयारी करते. मी आपलं वचन तुझ्या मुखात घालत आहे, मी आपलं वचन तुझ्या मुखात घालत आहे, मी आपले नियमशास्त्र तुझ्या अंतःकरणात लिहित आहे. माझं लेकरू तुला बनवत आहे, मी तुझा देव आहे, माझ्या कार्यासाठी मी तुला पाचारण करत आहे. आणि त्या सर्व गोष्टी तो प्राप्त करून देतो. एजेकिएलला देवानं त्याच्या इस्रायल लोक जे बंदिवान झालेले होते त्यांच्यासाठी बोलण्यासाठी एजेकिएलला देखील परमेश्वराने बोलवलं. त्यावेळेला तो म्हटला, परमेश्वराला म्हणाला, परमेश्वर त्याला म्हणाला, मी आपलं वचन तुझ्या मुखात घालेन, मग लोकांचं ते काय बोलायचं ते मी तुला सांगेन. इर्मायालाही त्यानं तेच सांगितलं होतं. ह्या संदेशाचं, या सगळे देवाचे पाचारण केलेले लोक, ज्यांच्याकडून देवाने कार्य करून घेतलं, ते थोडके लोक आपण आता बघितलेले आहोत. सगळे बघितले, शमूएलाचं बघितलंय, आता आपण बघितलेलं आहे परमेश्वराचा आत्मा आज माझ्याशी काय बोलत आहे. लक्षात ठेवा, देवाचा आत्मा तुम्हाला काय सांगत आहे. शमूएल कसा होता? लहान होता. शमूएल लहान होता, तिथं अनाथासारखा होता. त्याला आईचे कुशीत झोपणारा नव्हता, एकटाच होता, त्याला काही कळत नव्हतं. अशा वेळेला परमेश्वर त्याच्याशी बोलला. लहान लेकरू असताना देवाने त्याला बोलवलं, पाचारण केलं आणि त्याला होणाऱ्या गोष्टी, गुढ गोष्टी उलगडून सांगितल्या. इर्माया तरुण होता आणि त्याला जायचं नव्हतं, कारण त्याला जगाची सुख हवी होती. आणि परमेश्वराने त्याला पाठवलं. योना जायला तयार नव्हता, तार्शिशला पळून चाललेला होता. निनवे शहराला जाऊन पश्चातापाचा संदेश देण्यासाठी परमेश्वराने योनाला पाठवलं आणि त्याला जावं लागलं आणि तो तिथे गेला. लक्षात घ्या, पाऊल शाऊलाचा परमेश्वराने पाऊल केला. आणि पाऊल देखील कसा होता? कठोर होता, दुष्ट होता, ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता, विरोधक होता. गिदोन भित्रा होता, मोशे भित्रा होता, जड ओठाचा होता, अबोल होता, पळून गेलेला होता, घाबरून पळून गेलेला होता अरण्यात. अशा व्यक्तींना परमेश्वराने निवडलं. लक्षात घ्या, आम्ही कोण आहोत?
आम्ही कुठे राहतो, आम्ही काय करतो, आम्ही स्त्री का पुरुष, आम्ही वृद्ध का लहान, आमच्या शरीरात ताकद आहे किंवा नाही आहे, आमची परिस्थिती कशी आहे, आमचं शिक्षण किती आहे, आमचा पैसा आहे किंवा नाही आहे, आमची कोणती परिस्थिती आहे, आमचं वय काय, परमेश्वराला ते काहीच नको आहे. परमेश्वर ते काहीच पाहत नाही माझ्या प्रियांना, काहीच पाहत नाही. तो ना तर तुमचं वागणं पाहत नाही, तुमच्या चुका पाहत नाही, तुमचं खानदान पाहत नाही, तुमची दुर्बलता पाहत नाही, तुमचं तोंडाळपणा पाहत नाही, तुमचा त्रास देणं पाहत नाही, तुमच्याकडून झालेल्या चुका पाहत नाही. तो फक्त तुम्हाला हाक मारतो. ज्यावेळेला तुम्ही त्याला अंतःकरणात माझा तारणारा देव म्हणून स्वीकारता, लक्षात घ्या, त्यावेळेला तो तुम्हाला हाक मारतो आणि तो फक्त तुमचा रिस्पॉन्स पाहतो. तुम्ही प्रतिसाद कसा देता देवाला, त्यानं बोलवल्यानंतर तुम्ही त्याला प्रतिसाद कसा देता. सगळ्यात पहिलं तुम्ही विश्वास ठेवता का. शमूएलानं लहान लेकरानं विश्वास ठेवला, लहान लेकरानं विश्वास ठेवला. इर्मयात तरुण वयाचा होता, त्यानं विश्वास ठेवला. शाऊल बंडखोर होता, दिमिश्कात नाश करण्यासाठी चाललेला होता त्याच ख्रिस्ती लोकांचा, त्यांच्यासाठी येशूने त्याला उठवलं, तो विश्वासाने उठला. मोशे दुबळा होता, त्याला नको होता, अरण्यात पळून गेलेला होता, तिथं त्याचं लग्न झालं होतं, लेकरं झालेली होती, सुखात राहत होता. परमेश्वराने त्याला काठी घेऊन अहरोनाला घेऊन जायला लावलं, तो काठीनं अहरोनाला घेऊन तो तिथं निघाला, सुटका करण्यासाठी विश्वासाने निघाला. गिदोन दुबळा होता, माहिती होता, त्या घाबरलेला होता, त्या द्राक्ष कुंडामध्ये तो बसलेला होता मळणी करत आणि भित्रा असणारा. देवाने त्याला बलवान केला म्हटलं, त्याला कळलं की परमेश्वराने माझ्या जीवनात मला बलवान केलेला. विश्वास ठेवला त्याने. आमच्यामध्ये विश्वासूपणा हवा आहे, आमच्यामध्ये आज्ञाधारकपणा हवा आहे. हो परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. हो परमेश्वरा बोल, तुझी दासी ऐकत आहे. तू म्हणतो हे कर, मी ते करेल. तू म्हणतो जा, मी जाईल. तू सांगतो हे कर, मी करेल. परमेश्वराला तेच फक्त हवं आहे. आज्ञाधारकपणा हवा आहे. विश्वासानं देवाचं वचन रिसीव्ह करणारे हवेत, स्वीकारणारे हवेत. होय, देवाचं वचन मी ऐकलं, माझ्या जीवनात लगेच कार्य करायला सुरुवात करतं. म्हणजे आज मी ते वचन स्वीकारत आहे आणि आता माझ्या जीवनात ते वचन कार्य करायला लागलेला. हा विश्वास ज्या वेळेला मी ठेवते त्यावेळेला ते घडतच घडतात, ते घडतात. कारण देवाधिदेव जगाचा निर्माण करता, युनिवर्स निर्माण करणारा, हजारो गॅलेक्सी निर्माण करणारा, सगळं अंतराळ विश्व निर्माण करणारा तो देव अशक्य गोष्टी शक्य करणारा, जवळ राहा, आरोग्य देणारा, तुमच्या प्रत्येक गरजा जाणणारा, त्या गरजा पूर्ण करणारा तो देव, तुमच्यासाठी पृथ्वीवरती पालती करणारा तो परमेश्वर, तो तुमच्यातच राहतो. तो येशू ख्रिस्त तुमच्यात राहतो. ज्या वेळेला येशू माझ्या अंतःकरणात ये म्हणतो त्यावेळेला तो तुमच्यात राहतो. आणि तो देव तुम्हाला एक क्षणही सोडत नाही. तो तुमचं उठणं बसणं जाणतो, तो तुमचा प्रत्येक शब्द जाणतो, तो तुमचं प्रत्येक पाहणं आणि ऐकणं जाणतो. आणि त्याने तुम्हाला वचन दिलं, त्याने तुम्हाला पाचारण केला, तो तुम्हाला बोलवत आहे, उठ आणि मी तुला कार्यासाठी तयार करत आहे. उठ, मी तुला कार्यासाठी तयार करत आहे. सिंहाचे कन्या धूळ झटक, पहा तुझा राजा तुझ्याकडे आलेला आहे. पुरुषांना आणि स्त्रियांनो, परमेश्वराचा आत्मा तुमच्या संगती बोलत आहे. धूळ झटका, निराशेची, आजाराची, कर्जाची, समस्यांची, वैतागलेल्या जीवनाची धूळ झटका, विश्वासाने झटका. कारण सर्व गोष्टींची पूर्तता करणारा, माझ्या प्रत्येक प्रार्थनेची उत्तरे देणारा तो देवच माझ्यामध्ये आहे. फक्त मला विश्वास ठेवायचा. विश्वास धरशील तर डोंगराला आदेश केला तर इकडचा डोंगर तिकडे ढळ म्हटला तर तो ढळ. म्हणजे तुमच्या प्रत्येक समस्या तुम्ही तुमच्या जीवनात तुमच्या विश्वासाने तुम्ही काढून टाकू शकता. येशूच्या नावात जे काही तुम्ही मागा ते स्वर्गात तुम्हाला दिलंच आहे. जे काही तुम्ही येशूच्या नावात बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल. जे येशूच्या नावात तुम्ही मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं केले जाईल. पुढची गोष्ट म्हणजे परमेश्वर आम्हाला प्रतिसाद देणारं बनवत आहे, योग्य प्रतिसाद देणारं, त्याने हाक मारली बरोबर उठणारं आणि त्याच्या कार्यासाठी चालणारं परमेश्वर आम्हाला बनवत आहे. तो त्याच्या योजना आमच्याकडून पूर्णत्वास नेतो. लक्षात घ्या, तो
परमेश्वर ज्यावेळेला आम्हाला पाचारण करतो त्यावेळेला तो त्याच्या योजना, त्याचे उद्दिष्ट, त्याचे हेतू घेऊन आमच्याकडे येतो. असाच येत नाही. लक्षात घ्या, शमूएलाला परमेश्वराने काही योजना दिलेली होती की त्याने 40 वर्ष इस्रायल लोकांना चालवावं. त्याने 2 राजांचा अभिषेक करावा, शाऊलाचा आणि दाविदाचा. देवापासून येणारा राजा आणि परमेश्वर मनुष्यापासून असणारा राजा, त्यांचा अभिषेक करावा. मोशेला परमेश्वराने बोलवलं की त्यांनी इस्रायल लोकांची सुटका, दास्यातून, फारोच्या दास्यातून सुटका करावी आणि त्यांना वचनदत्त देशात, कनान देशात घेऊन जावं, म्हणून मोशेची निवड त्याने केली. म्हणजे त्याला कार्य दिलं त्यानं आणि ते कार्य त्याच्याकडून पूर्ण केलं. गिदोनाला कार्य दिलं, इस्रायल लोकांना मिद्यानी लोकांमधून, अमेरिकी लोकांमधून सोडव आणि त्यांना त्यांचं स्वतःचं राष्ट्र निर्माण कर, म्हणून त्याला उभं केलं आणि त्याच्यावर त्याला नेमलं परमेश्वर. शाऊलाला अनेक चर्चेसला चालवण्यासाठी आणि अनेक राजा आणि सरदारांच्या समोर परमेश्वराचा संदेश, येशू ख्रिस्ताचा शुभवर्तमान देण्यासाठी आणि अनेक परमेश्वराचा नवीन राज्याचं प्रगटीकरण देण्यासाठी. रोमकरास पत्र जर आपण वाचलं तर थिओलॉजिकल पत्र आहे ते, त्याच्यामध्ये सगळं प्रगटीकरण दिलेलं आहे परमेश्वराने. लक्षात घ्या, त्याच्या लेकरांनी कसं वागावं आणि कशा पद्धतीने त्याचं वर्तन असावं हे सगळं पावलाच्या द्वारे पवित्र आत्म्याने आपल्याला सगळ्यांना शिकवलेलं आहे. परमेश्वराने त्याला हेतू दिले, उद्दिष्ट दिले आणि ते त्याच्याकडून पूर्ण करून घेतले. परमेश्वर आम्हाला पाचारण करतो, आम्हाला बोलवतो, त्यावेळेला त्याचे उद्दिष्ट, त्याच्या योजना तो आमच्याकडून पूर्ण करून घेतो. त्याचं कार्य छोटं असू दे पण ते कार्य तो आमच्याकडून पूर्ण करतो. आम्ही छोट्याबद्दल ज्या वेळेला विश्वासू राहतो त्यावेळेला तो आमच्याकडून बहुतेक करून घेतो. कारण ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल, पण ज्याच्याकडे आहे आणि त्याने ते पुरून ठेवलं आणि वापरलं नाही तर त्याचं आहेत नाही ते काढून घेतलं जाईल आणि ते दुसऱ्याला दिलं जाईल. तुम्हाला परमेश्वराने तारण प्राप्त करून दिलेलं आहे, सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. ते सार्वकालिक जीवन, ते तारण इतरांपर्यंत नेण्यासाठी तुमची निर्मिती झालेली आहे. ते पुरून ठेवू नका, ते इतरांपर्यंत न्या. देवाचा आत्मा तुम्हा प्रत्येकाशी बोलत आहे. आपण गुढीगावर येऊया, कारण परमेश्वराने आम्हाला रिस्टोर करणार, पुनर्बांधणी करण्यासाठी, पुन्हा नवीन सुरुवात करण्यासाठी, नवीन जीवन देण्यासाठी, लोकांच्या जीवनात आरोग्य, आनंद देण्यासाठी तुमची निर्मिती केलेली आहे. ते तुम्हाला लोकांपर्यंत आशीर्वाद द्यायचे आहे. त्यासाठी देवाने तुम्हाला पाचारण केलं आहे. ज्यांना गुडघ्यावर येत आहे त्यांनी गुडघ्यावर या, आपल्या हात वरती करा आणि परमेश्वराला पूर्ण समर्पित व्हा आणि परमेश्वराला म्हणा, हे परमेश्वरा, तुझं वचन मी स्वीकारत आहे. आज ते वचन माझ्या जीवनात कार्य करू दे. मी विश्वास ठेवत आहे. बोल यहोवा, सुनता तेरा दास, वाणी अपनी सुना दे. बोल यहोवा, सुनता तेरा दास, वाणी अपनी सुना दे. आज देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे. बोल यहोवा, सुनता तेरा दास, वाणी अपनी सुना दे. आणि तो त्याचं वचन तुमच्या जीवनात पूर्ण करणार.
प्यासा हूँ, मैं आज भी प्यासा यीशु ने मुझको
you, Lord. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. देवाचा आत्मा तुम्हा प्रत्येकाशी बोललेला आहे. आमेन, आमेन, आमेन. पूर्ण समर्पित व्हा. परमेश्वर माझं सर्वस्व घे आणि बदलून टाक माझं जीवन. तुला जे हवं ते कर माझ्या जीवनात. जे हवं ते कर.